सन 1982 मध्ये उभी राहिलेली शांतीनगर वसाहत 1984 मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना झाली आणि तब्बल 60 कुटुंबाचा संसार असलेल्या या वसाहतीवर अचानक कारवाई झाल्याने आता संघर्ष पेटला आहे। या लढ्याच्या केंद्रस्थानी आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खरात। मूळचे मराठवाडा परिसरातील असलेले खरात यांनी सामाजिक कामातून आपली ओळख निर्माण केली। त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांमध्ये काम केले। मात्र पक्षीय राजकारणापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी शांतीनगर वासियांच्या हक्कासाठी अनेकदा आवाज उठवला। मात्र 2 जून रोजी औद्योगिक विभागाच्या कारवाईत शांतीनगरमधील घरे जमीनदोस्त करण्यात आली। अचानक झालेल्या या कारवाईनंतर संतप्त नागरिकांनी 8 जून पासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला। यामध्ये स्थानिक नगरसेवक नितीन दातीर, किरण राजवाडे, ऑल इंडिया पेंटर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार, आझाद पार्टीचे संदीप मोरे, रिपब्लिकन नेते प्रकाश पगारे, रिपब्लिकन सेनेचे अविनाश शिंदे, सुदाम कोंबडे, काँग्रेसचे जयेश पोकळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अर्जुन पगारे, रिपब्लिकन ऐक्याचे आदेश पगारे, राष्ट्रवादीचे रंजन ठाकरे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन दिले। त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणकर्ते रवींद्र आहिरे आणि गणेश खंदारे यांचे उपोषण सोडवले। दुसऱ्या दिवशी शांतीनगर वासियांसह अंबड चिंचोळे पोलीस ठाण्यात धडक देत उद्योग मंत्री उदय सामंत आणि औद्योगिक विभाग अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, तपास कोणत्या दिशेने जातो आणि शांतीनगर वासियाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा सुटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। वृत्तसंकलन विभाग, अंबड, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।